इनफॅक्ट अजून एक किस्सा मी एका ऑडिशनला खूप नवीन होते. त्यामुळे माहिती नव्हतं कुठे जायचं आहे, कुठे नाही. कुठले जेन्युइन कास्टिंग डायरेक्टर्स हे माहिती नव्हतं. मी आदर्श नगरला गेलेले ऑडिशनला. मी वेस्टर्नमध्ये गेलेले आणि तो मला म्हणाला, की इंडियनमध्ये ऑडिशन पाहिजे. म्हटलं चेंजिंग रूम कुठे आहे? तर तो म्हणाला, "चेंजिंग रूम नाही इथे. तू ऑडिशन रूममध्येच चेंज कर." म्हटलं, "ठीक आहे." सो मी चेंज करणार होते. तेवढ्यात बघितलं तर हँडीकॅम म्हटलं एकदा आपण चेक करूया आणि हँडीकॅम रेकॉर्डिंग मोडवर होता. आणि तेव्हा मी एवढी बोल्ड नव्हते, की एवढी कॉन्फिडंट नव्हते, की त्याला जाऊन 4 शब्द ऐकून बाहेर पडावं. मग मी हँडीकॅमचा अँगल चेंज केला. ऑडिशन दिलं चेंज करून. बाहेर पडले आणि ज्या माणसाने मला पाठवलं होतं तिकडे, ज्या कोऑर्डिनेटरने, त्यांना मेसेज केला, की माझ्याबरोबर असं-असं झालं. प्लीज नेक्स्ट टाईम जरा चांगल्या ठिकाणी पाठवा. त्याने तो मेसेज बाकीच्या मुलींना एक अलर्ट करण्यासाठी पाठवला, की मीराबरोबर ह्या-ह्या ठिकाणी असं-असं झालंय. मी जरा चेक करतो, तोपर्यंत कोणी जाऊ नका. तो मेसेज त्या माणसापर्यंत पोहोचला, जो ऑडिशन घेणारा होता आणि तो मला ब्लॅकमेल करायला लागला, की "मी तुला इंडस्ट्रीमध्ये टिकूच देणार नाही. तुझं मर्डरच करतो. तुझ्या घरीच येतो आता बघ" वगैरे धमक्या द्यायला लागला. मी तेव्हा एकटी राहायचं. त्यामुळे खूप मी घाबरले. आंबोलीला राहायचं तेव्हा. मग मी रात्री 12 वाजता आंबोली पोलीस स्टेशनला गेले एकटीच. तिकडे एकटी इंडस्ट्रीमधली कोणतरी रँडम मुलगी आली वगैरे असं. त्यामुळे कोणी एंटरटेन नाही केलं. मग नेक्स्ट डे मी पुण्यातल्या काही लोकांची ओळख काढून तिकडच्या पीआयची ओळख काढली. त्यांनी सगळं समजून घेतलं. त्या माणसाला पकडून आणलं 3 दिवसानंतर आणि मग जे काय व्हायचं ते त्याच्याबरोबर झालं. आणि इन विन टाईम तो मला जे धमकी देताना त्याने माझे फोटोज काही व्हायरल केले होते. जनरल बेसिक फोटोज होते आणि त्याच्या खाली नंबर लिहिला होता आणि अवेलेबल असं लिहिलं होतं त्याच्यावर. आणि सगळीकडे व्हायरल होते Facebookवर हे फोटोज आणि त्याच्या खाली नंबर. इनफॅक्ट त्याच्याबद्दल मी पोस्ट पण केलेली सोशल मीडियावर, की मला माहिती नाही हे कोण करतंय, काय करतंय. हा नंबर म्हटलं प्लीज म्हणजे आणि मी नंबर चेंज केला त्याच्यानंतर मग. सो असं बरंच अशी प्रकरणं पण झालीत. बट अशी प्रकरणं तुम्हाला स्ट्राँग बनवतात मला वाटतं. किंवा अजून एक असं मी असे सांगितले किस्से तर आपल्याला अजून 2 तास बसायला लागेल. पण एक शेवटचा किस्सा सांगते. मी श्रीजी हॉटेलला बसले होते, फर्स्ट फ्लोअरवर. एका प्रिंट शूटची मीटिंग होती ज्वेलरीसाठी. खूप आधीची गोष्ट आहे ही. आणि तो आला समोर बसला, चहा, कॉफी म्हणाला घे वगैरे आणि तो फोन करायचा प्रयत्न म्हणाला, की क्लायंट येतोय तोपर्यंत बस वगैरे. आणि बराच वेळ झाला ते मेन कोणी आले नाहीत. तो म्हणाला, की माझ्या फोनवरनं फोन लागत नाही, तुझा जरा फोन दे. म्हटलं ठीक आहे. मी फोन दिला माझा. तो उठला आणि मला वाटतं तो साईडला गेला. मला वाटलं त्याला साईडला जाऊन बोलायचं आहे, माझ्या पुढ्यात बोलायचं नाहीये. आणि मागे वळून बघते तर तो पळाला फोन घेऊन. मग मी त्याच्या मागे आणि माझ्या मागे वेटर कारण बिल पे केलं नव्हतं आणि तो गायब झाला. मग मी ओशिवारा पोलीस स्टेशनला गेले. मग तिकडे कंप्लेंट टाकली आणि तेव्हा MI फोन्स खूप नवीन होते. त्यामुळे त्याची स्विच ऑफ सिस्टीम खूप वेगळी होती. त्याला स्विच ऑफ करता येत नव्हता वाटतं बहुतेक. तर पोलिसांनी लगेच ट्रॅकिंगला लावला माझा फोन आणि 2 तासात तो माणूस आणि माझा फोन माझ्या हातात होता. मग त्या परत माणसाबरोबर जे काही पोलिसांनी करायचं ते केलं. अशा बऱ्याच गोष्टी घडल्यात माझ्याबरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी थोडी स्ट्राँग होत गेली असं मला वाटतं आणि आय एम ग्लॅड की हे सगळे अनुभव आले. त्यामुळे मी आता कुठलीही सिच्युएशन येऊ दे मी हँडल करू शकते. पण मीरा तू स्ट्रॉंग झालीस. हं. बाकीच्या मुली इतक्या स्ट्रॉंग नसतात किंवा बाकीच्या मुली कदाचित त्या फर्स्ट इन्सिडेंट नंतरच कदाचित गावाला गेल्या असत्या किंवा त्यांच्या घरी गेल्या असत्या बरोबर. किंवा त्यांनी 9 ते 5 जॉब शोधला असता. हे खूप डिफिकल्ट आहे ज्या मुलींसाठी ज्यांचा कोणी गॉडफादर नाहीयेस तुझ्यासारखं, की कोणीच बरोबर. नाहीये इंडस्ट्रीमध्ये, आपणच आपले आहोत आणि बरोबर. कोणीच आपलं नाहीये. सगळे तोंडावर गोड आहेत आणि हो, हो. हे पण इतक्या सगळ्या सिच्युएशनमध्ये स्ट्रॉंग राहणं मीरा खरंच हॅट्स ऑफ. कारण का फार कमी लोकांना हे सगळं माहिती असेल आणि आज या इंटरव्ह्यूद्वारे सगळ्यांना कळेल की येस. कदाचित जी व्यक्ती कुठेच दिसत नाही ती इतकं सगळं करते आणि तिने इतकं सगळं सहन केलंय. ठीक आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.